हसणं होईल सोपं, जीवन होईल खास। पलूस आणि परिसरातील नागरिकांच्या आता दाताच्या उपचारासाठी सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबईची धावपळ थांबणार। पलूस शहरातील एकमेव अत्याधुनिक दातांचा दवाखाना, जिथे सिंगल व्हिजिट रूट कॅनल ट्रीटमेंट सह दातांच्या सर्व समस्यावर खात्रीशीर उपचार। डॉक्टर प्रणव सचिन सुतार यांचे स्माइल स्टुडिओ मल्टी स्पेशालिटी डेंटल क्लिनिक, भोसले प्लाझा, न्यू एसटी स्टँड समोर, पलूस। अपॉइंटमेंटसाठी संपर्क 72 72 82 72 27 आणि 87 93 75 16 25। बांबवडे सरपंच व सदस्यांच्या विरोधात ग्रामस्थांचा मूकमोर्चा, कारवाईच्या मागणीने परिसर दणाणला। बांबवडे तालुका पलूस ग्रामपंचायत सरपंच अरविंद मदने आणि सदस्य विजय संपत पवार यांनी दीपक कदम यांच्या कुटुंबियांना घरात घुसून मारहाण केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज बांबवडे येथे ग्रामस्थांनी मूकमोर्चा काढला। या मोर्चामध्ये महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। सकाळी 10 वाजता आरोग्य उपकेंद्र बांबवडे येथून मोर्चाला सुरुवात झाली। हातात निषेधाचे फलक घेऊन ग्रामस्थांनी शांततेत ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पायी मोर्चा काढला। ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमल्यानंतर संबंधित घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आणि सरपंच अरविंद मदने व सदस्य विजय संपत पवार यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। या मूकमोर्चामध्ये विश्वास पाटील, अनिल पाटील, विनायक पवार, पंडित पवार, पांडुरंग संकपाळ, हनुमंत पाटील, जयवंत पवार, चंद्रकांत पवार, निखिल जाधव, अजित भोसले, प्रमोद वसंत पवार, अविनाश जाधव मनसे, संतोष कदम, नितीन पाटील, सुभाष मारुती कदम, सुनील भानुदास कदम, अशोक कदम, मधुकर कदम, प्रकाश पाटील, शारदा डुबल, छाया कदम, सुनीता कदम, वैशाली कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दीपक कदम यांच्या कुटुंबियांवर झालेल्या कथित मारहाणीच्या घटनेमुळे गावात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेतील संबंधितांवर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी यावेळी दिला। नमस्कार, मी राहुल पाटील, बांबवडे, तालुका पलूस, जिल्हा सांगली। आम्ही आज बांबवडे गावात सरपंच अरविंद मदने आणि ग्रामपंचायत सदस्य विजय पवार यांनी 15 मे रोजी रात्री दीपक कदम यांच्या घरावर जो भ्याड हल्ला केला त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते ग्रामपंचायत बांबवडे या ठिकाणी मूकमोर्चाचे आयोजन केले होते। सर्वांनी काळ्या फिती बांधून त्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळी गावातील विशेष मान्यवर, महिला भगिनी उपस्थित होत्या। प्रशासनाने त्यांच्यावरती त्वरित कडक कारवाई करावी ही